नमस्कार. सगळ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. खास करून त्या तरुणींसाठी ज्यांना भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची आहे. हो, महिला अग्निवीर भरती 2026 ची घोषणा झाली आहे. चला तर मग या मोठ्या संधीबद्दल सगळी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. खरं तर ही देशसेवेची एक खूप मोठी संधी आहे. ज्यांनी 10वी पास केली आहे आणि ज्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. विचार करा, थेट भारतीय सैन्यात दाखल होण्याची ही संधी आहे. तर ही संधी आहे महिला अग्निवीर पदासाठी. आता हे पद कुठलं आहे? तर हे आहे जनरल ड्युटी म्हणजेच जीडी. याचा अर्थ ज्यांची निवड होईल त्या थेट सैन्याच्या सामान्य कर्तव्य शाखेत काम करतील. ओके, तर मग प्रश्न येतो की नक्की कोण अर्ज करू शकतो, बरोबर? तर ही संधी काही ठराविक राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील महिलांसाठीच आहे. चला बघूया कोणती आहेत ती राज्य. तर लक्षात घ्या, या भरतीसाठी महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली या ठिकाणच्या महिला उमेदवार अर्ज करू शकतात. म्हणजे या राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहणाऱ्यांसाठी ही संधी आहे. ठीक आहे, तर आता आपण पाहिलं की कोणकोणत्या राज्यातून अर्ज करता येईल. पण फक्त तिथे राहणं पुरेसं नाहीये. उमेदवारांना आणखी 2 महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतील. त्या म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा. तर अर्ज करण्यासाठी या 2 मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि दुसरी म्हणजे वयोमर्यादा. आपण आता या दोन्ही गोष्टी अगदी सविस्तरपणे पाहूया. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिली आणि मूलभूत अट आहे की उमेदवार कमीत कमी 10वी पास असायला हवा. पण थांबा, एवढंच नाहीये. यासोबतच एक खूप महत्त्वाची अट आहे. 10वी पास असण्याबरोबरच उमेदवाराला एकूण किमान 45% गुण मिळवणं बंधनकारक आहे. हो, 45% मार्क्स असणं गरजेचं आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. हे खूप महत्त्वाचं आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 1 जुलै 2004 ते 1 जुलै 2008 या काळात झालेला असावा. म्हणजे ह्या 2 तारखांच्या मध्येच जन्म असायला हवा. फक्त याच काळात जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील, हे लक्षात ठेवा. ओके, तर आता पात्रता काय आहे हे आपल्याला कळालं. आता पुढे जाऊया आणि अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय तपशील आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटची तारीख काय आहे हे जाणून घेऊया. बघा, या भरतीसाठी अर्ज करताना तुम्हाला 250 रुपये म्हणजे 250 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. आणि हो, ही फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ती परत मिळणार नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेवटची तारीख. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 एप्रिल 2026. त्यामुळे अजिबात वेळ दवडू नका. वेळेच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. ठीक आहे, तर मग जे उमेदवार पात्र आहेत आणि ज्यांना खरंच अर्ज करायचा आहे त्यांनी आता पुढची महत्त्वाची पायरी कोणती उचलायची? चला बघूया. अर्ज करण्यापूर्वी या 3 महत्त्वाच्या स्टेप्स अजिबात विसरू नका. सगळ्यात आधी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. दुसरं, तिथे दिलेली संपूर्ण जाहिरात म्हणजे नोटिफिकेशन अगदी काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक लहानसहान गोष्ट समजून घ्या. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, भरती प्रक्रियेत शारीरिक, वैद्यकीय आणि लेखी परीक्षा असणार आहेत. त्याची तयारी आत्तापासूनच सुरू करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही फक्त एक नोकरी नाहीये, तर ही राष्ट्रसेवेची एक संधी आहे. त्यामुळे प्रश्न हा आहे की या सेवेसाठी जे समर्पण, जी मेहनत लागते, त्यासाठी आपण तयार आहोत का? आत्ताच विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ आहे.